तुमच्या खिशात एक छोटंसं कार्ड, पण तेच कार्ड काही लोकांना श्रीमंत बनवतं तर काहींना कर्जात बुडवतं. हो, आपण बोलतोय क्रेडिट कार्ड बद्दल. पण खरंच क्रेडिट कार्ड हे वरदान आहे की सापळा? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही सत्य सांगणार आहे जी बँका कधीच स्पष्टपणे सांगत नाहीत. आणि शेवटच्या भागात मी एक असा मुद्दा सांगणार आहे जो ऐकल्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरताना 10 वेळा विचार कराल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजकाल जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलवर मेसेज येतो, प्री अप्रूव्ड क्रेडिट कार्ड मिळवा. फक्त पॅन कार्ड आणि आधार दिलं की काही मिनिटात कार्ड तयार. सुरुवातीला सगळं खूप आकर्षक वाटतं. शॉपिंग ऑफर्स, कॅशबॅक, एअरपोर्ट लाऊंज, EMI सुविधा. आपल्याला वाटतं वाह, आता पैशांची टेन्शन संपली. पण इथेच खेळ सुरू होतो. समजा तुमच्या खात्यात फक्त 500 रुपये आहेत, पण क्रेडिट कार्डमुळे तुम्ही 50,000 रुपयांची खरेदी करू शकता. हे ऐकायला खूप चांगलं वाटतं. इमर्जन्सीमध्ये क्रेडिट कार्ड खूप मदत करतो. अचानक हॉस्पिटल खर्च आला, मोबाईल खराब झाला, प्रवासाची गरज पडली, तेव्हा हे कार्ड देवदूतासारखं काम करतं. इतकंच नाही, जर तुम्ही वेळेवर बिल भरलं तर तुमचा सिबिल स्कोअर मजबूत होतो. पुढे लोन घ्यायचं असेल तर त्याचा फायदा होतो. काही लोक तर क्रेडिट कार्डचा वापर करून फ्री फ्लाईट तिकीट्स, कॅशबॅक आणि मोठमोठे रिवॉर्ड्स मिळवतात. म्हणजे योग्य वापर केला तर क्रेडिट कार्ड खरोखर फायदेशीर आहे. पण आता ऐका त्याची दुसरी बाजू, जी खूप धोकादायक आहे. कारण क्रेडिट कार्ड तुम्हाला पैसे खर्च करत असल्याची जाणीवच होऊ देत नाही. जेव्हा आपण कॅश देतो तेव्हा मन 10 वेळा विचार करतं, पण कार्ड स्वाईप करताना फक्त 1 सेकंद लागतो आणि हळूहळू माणूस गरजेपेक्षा जास्त खर्च करू लागतो. सगळ्यात मोठा ट्रॅप म्हणजे मिनिमम पेमेंट. बँक सांगते फक्त 2,000 रुपये भरा आणि आपल्याला वाटतं सगळं ठीक आहे. पण खरं काय? उरलेल्या रकमेवर इतका इंटरेस्ट लागतो की काही महिन्यात छोटंसं बिल डोंगरासारखं वाढतं. काही क्रेडिट कार्ड्सवर वर्षाला 35% ते 45% पर्यंत व्याज असू शकतं. म्हणजे लोनपेक्षाही महाग. अनेक लोक सुरुवातीला एक कार्ड घेतात, नंतर दुसरं, मग तिसरं. एका कार्डाचं बिल भरण्यासाठी दुसरं कार्ड वापरतात आणि नकळत डेब्ट ट्रॅपमध्ये अडकतात. रात्री झोप लागत नाही, कॉल्स येतात, मेंटल स्ट्रेस वाढतो. एका छोट्या चुकीमुळे आर्थिक आयुष्य बिघडू शकतं. मग प्रश्न असा आहे, क्रेडिट कार्ड वापरावं की नाही? माझं उत्तर आहे वापरा, पण शस्त्रासारखं. जसं चाकू फळ कापण्यासाठी उपयोगी असतो पण चुकीच्या वापराने जखम करतो, तसंच क्रेडिट कार्ड आहे. जर तुम्ही प्रत्येक महिन्याचं फुल पेमेंट वेळेवर भरत असाल, लिमिटपेक्षा कमी खर्च करत असाल आणि फक्त गरजेपुरताच वापरत असाल तर क्रेडिट कार्ड तुमचा चांगला मित्र आहे. पण दिखावा, इम्पल्स शॉपिंग आणि EMIच्या मोहात पडलात तर हेच कार्ड तुमचं आर्थिक नुकसान करू शकतं. आणि आता शेवटचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, क्रेडिट कार्डची खरी ताकद खर्च करण्यामध्ये नाही तर कंट्रोल ठेवण्यात आहे. ज्याला स्वतःच्या पैशांवर नियंत्रण ठेवता येतं त्याच्यासाठी क्रेडिट कार्ड फायदेशीर आहे. बाकी लोकांसाठी ते हळूहळू कर्जाचा सापळा बनतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते क्रेडिट कार्ड वरदान आहे की सापळा. आणि अशाच आर्थिक आणि वास्तव माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.